नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण उष्णतावर्धक हळीव लाडू तयार करणार आहोत, थंडी स्पेशल. आपण वेगवेगळ्या प्रकारचे थंडीमध्ये लाडू करत असतो. डिंक लाडू, हळीव लाडू, ड्रायफ्रूट लाडू, त्यातलेच एक हळीव लाडू आहेत. हळीव एकदम बारीक असतात आणि ते तपकिरी कलरमध्ये असतात. जवस ह्याच्यापेक्षा मोठे असतात. जवस आणि हळीव वेगवेगळे आहेत. 1 वाटी मी इथं बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे आणि ज्या वाटीने मी गूळ घेतलेला आहे त्याच वाटीने 2 वाटी ओल्या नारळाचा कीस, काजू आणि बदामचे काही तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा काजू बदामचे तुकडे नाही टाकले तरी चालतील. आणि मी इथे 2 चमचे तूप घेतलेलं आहे. आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून पॅन गरम झाला की यामध्ये आपण हळीव टाकून घेऊया आणि एक 2 ते 3 मिनटं आपण ही हळीव भाजून घेणार आहोत. हळीवमध्ये हिमोग्लोबिन वाढवणे, हाडे मजबूत करणे, पचनक्रिया सुधारवणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, लोह, कॅल्शियम, फायबर, अँटीऑक्सिडंटचे भरपूर प्रमाण असते. आपले हळीव भाजलेले आहेत. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये ओल्या नारळाचा कीस एक 5 मिनटं आपण परतून घेणार आहोत, जेणेकरून ओल्या नारळामध्ये असलेलं मॉइश्चरायझर कमी होईल आणि लाडू जास्त दिवस टिकण्यास मदत होईल. ओल्या नारळाचा कीस 5 मिनटं परतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये भाजून घेतलेले हळीव टाकून घेऊया आणि बारीक चिरलेला गूळ टाकून आपण हे मिक्स करून घेणार आहोत. मी घेतलेला पॅन थोडा छोटा पडत आहे, त्याच्यामुळे तुम्ही जरा थोडं मोठं भांडं घेऊन व्यवस्थित असं हलवता आलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये मी एक 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवून गूळ पूर्णपणे मेल्ट करून घेणार आहे. मी मध्ये आधी हलवलेलं होतं. आपला गूळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे. आता आपण हे एक 5 ते 7 मिनटं व्यवस्थित असं परतून घेऊया. त्यामध्येच मी काजू बदामचे काप टाकून घेतलेले आहेत आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. गुळाचं पाणी आणि ओल्या नारळाचा कीस पूर्णपणे आपण परतून कोरडं करत नाही आहे, तोपर्यंत आपण हे परतत राहायचं आहे. जेणेकरून जास्त चांगलं परतल्याने आपले लाडू हे जास्त दिवस चांगले टिकतात. ह्यामध्ये मी आता 1 चमचा तूप टाकलेला आहे. मी एक 15 मिनटं हे सारण परतून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम कोरडं असं आपलं मिश्रण झालेलं आहे आणि खोबरं देखील आपलं चांगलं भाजलं गेलेलं आहे. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. मी इथं बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं पसरवून हे मी पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. पूर्णपणे थंड केलं तरी पण हे लाडू सहज वळले जातात. आता एक 15 मिनिटानंतर आपण ह्याचे लाडू वळवायला सुरुवात करूया. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एकदम सहज असे हे लाडू वळले जातात आहेत. अशाच पद्धतीने मी सर्व हळीव लाडू तयार करून घेणार आहे. आपले थंडी स्पेशल उष्णतावर्धक हळीव लाडू तयार झाले आहेत.